हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये। मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला मंडळी मी सांगितलंय की कालच आता पाऊस खूप चालू आहे, त्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेर व्हिडिओ काढू शकत नाही। ज्यावेळेस आपला पावसाळा थांबेल पूर्णपणे, कारण तुम्ही बातम्या वगैरे बघतायच आता सध्या ओढे नाले नद्या सगळे तलाव वगैरे असे गच्च तुडुंब भरून वाहत आहेत। अक्षरशः लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि भयंकर पाऊस न थांबता कायमस्वरूपी असा रिमझिम सुद्धा पडतोय आणि प्रमाणात काही ठिकाणी ढगफुटी सुद्धा झालेली आहे बर का। आणि आपला पावसाळा थांबला ना की आपण नक्की बाहेर व्हिडिओ बनवूया। तर मग चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे बर का, कारण आजच्या व्हिडिओ मध्ये मी अशा गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला नक्कीच आवडतील त्या। तर त्या गोष्टी कुठल्या माहितीये का, की बघा आता मुलीचा नवरा म्हणजे जावई आणि मुलगा म्हणजे आपला पोटचा गोळा आपला मुलगा आणि सून, ठीक आहे। मग ज्या वेळेस आपली मुलगी नांदायला असती म्हणजेच की काय तर दुसऱ्याच्या घरी नांदत असती, दुसऱ्या घरात संसार करत असती, दुसऱ्याचा वंश वाढवण्यासाठी किंवा दुसऱ्याच्या घरी ती नांदत असते। थोडक्यामध्ये लग्न लावून आपण दिलेलं असते आणि तिच्या खुशीसाठी आपण आईबाप म्हणून प्रत्येक गोष्ट करायला बघत असतो। म्हणजे की अक्षरशः की आपली मुलगी सुखी राहावी म्हणून, आपल्या पोरीला थोडी सुद्धा झळ लागू नये म्हणून किंवा थोडा सुद्धा त्रास होऊ नये म्हणून ही आईबाप काय करतात की आपल्या जावयाला शब्दानं सुद्धा दुखवत नाहीत। का दुखत नाहीत का माहितीये का, कारण आपल्या मुलीला तिथं सासरी त्रास होऊ नये म्हणून, की आपल्या जावयाने आपल्या सुनेचे लाड करावे म्हणून, तिला अक्षरशः फुलावणी जपावं, तिचे लाड पुरवावे, तिच्यावर प्रेम करावं, तिला नको नको त्या गोष्टी आणून दिल्या पाहिजेत, त्या तिचे म्हणजे की सगळे हट्ट पुरवले पाहिजेत, तिला प्रेमानं बोललं पाहिजे, तिच्याशी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित केल्या पाहिजेत, की सासून सासऱ्याने तिला मुलीसारखं ठेवलं पाहिजे, तिला मुलीसारखं वागवलं पाहिजे, अशा अपेक्षा केल्या जातात। आणि त्या जावयाला एक शब्द मात्र शब्द सुद्धा चुकीचा बोलला जात नाही किंवा अक्षरशः त्यांच्या मनामध्ये इतकी भीती असती की आपल्या तोंडातनं चुकून काही शब्द गेला तर आपल्या सुनवर त्याचा म्हणजे आपल्या लेकीवर त्या गोष्टीचा परिणाम होणे किंवा तिच्या नांद्यावर त्याचा परिणाम होणे म्हणून ती लोक आपल्या जावयाला शब्दाने सुद्धा दुखत नाही किंवा त्याचा जावय म्हणून इतका थाट केला जातो, ते जावई म्हणून इतका थाट केला जातो की त्याला पंचपक्वान्न बनवलं जातात, त्याला जेवायला नको नको त्या गोष्टी केल्या जातात। जावई बुवा तुम्हाला मटण आणू द्या का, जावई बुवा तुम्हाला हे करू द्या का, पोळ्या पुरणपोळी करू द्या का, की तुम्हाला जावई बुवा तुम्हाला काय करू द्या खायला, इतकं जावयाचं थाट केलं जातात की अक्षरशः त्याला पलंगावरून उतरताना सुद्धा चप्पल दिली जाते घालायला, किंवा त्याला उठल्याबरोबर सकाळपासून नाश्त्यापर्यंत दिवस मावळूस तर झोपूस तर त्याला प्रत्येक गोष्ट सगळ्या म्हणजे की जावई घरी आल्यानंतर त्याचा इतका पाहुणचार थाटामाटात अक्षरशः राजा कुठला तरी येऊन यांच्या घरात बसलाय असं त्याचा पाहुणचार पण केला जातो। बरोबर आहे का, तर फक्त आपली मुलगी त्या दुसऱ्या घरात नांदायची असती म्हणून। मग त्या उलट मग ज्या वेळेस आपल्या घरात आपल्या पोराची बायको येते, आपल्या मुलाची बायको येते, म्हणजेच की आपली सून येते, त्यावेळेस मग का तिला बोलताना हे लोक थोडा सुद्धा विचार करत नाही की तिच्याकडनं अक्षरशः भाजी जरी चुकीची बनली तर तिला नको नको ते शब्द बोलले जातात, तिला त्रास दिला जातो, तिला मारलं हाणलं जातं, किंवा सुनेनं चहा आणून दिला नाही जाग्यावरती म्हणून सासू चहा सुद्धा पेत नाही, अक्षरशः तिथं जाऊन येते किचन पर्यंत, पण तिथनं अक्षरशः तिला पेला सुद्धा उचलत नाही, की चहाचा कप सुद्धा उचलत नाही, की सुनेनं चहा आणून दिला नाही म्हणून दिवसभर चहा सुद्धा पेत नाही, की सुनाच्या हातचं जेवण तिला पटत नाही म्हणून ती स्वतः जेवण म्हणजे जेवायचे सुद्धा बंद करते। मग ही कुठंतरी मग सुनाला म्हणजे की सुनाला तर बोलायचं टोमणं की तू चपातीच करपली, चपाती जाड झाली, अजून असं आमकत झालंय, भाजीत मीठच जास्त झालंय, किंवा भाजी तुला चांगली करता येत नाही, तुला माझ्यासारखीच भाजी चांगली टेस्टी बनवायला येत नाहीये, अशा नाही 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 ती गोष्टी आणि टोचून बोलणं म्हणजे तर काहीतरी तिला शब्दाने दुखवणं, तिला मारहाण करणं किंवा तिला टोमणे मारणं, तिच्या आई बापांचे संस्कार काढणं, तिच्या आई बापांपर्यंत जाणं, ह्या गोष्टी ज्या केल्या जातात घरामध्ये, म्हणजेच की ती पण कुणाची तर मुलगी असती ना, आता तुमची मुलगी कशी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाती का नाही,
तशी ती पण कुणाची तरी मुलगी एकदम लाडानं वाढवलेली, तिच्या आई बापाने असतं त्यांचं, त्यांनी तिला थाटामाटात लग्न लावून दिलेलं असतं आणि ती पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरामध्ये आलेली असती, तर तुम्ही तिला इतकं नको नको ते वाईट बोलता, तिच्या मनाला दुखवता, तिला त्रास करता, मारता, हाणता, तिचं खाणं पिणं सुद्धा काढता, किती खाती किती नाही या गोष्टी बघता, म्हणजेच की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधनं चुका काढता आणि घरामध्ये वाद निर्माण करता, म्हणजे की घरातलं वातावरण थोडक्यामध्ये बिघडवायचं काम ही सासू लोकच करते त्या ना. की तुम्ही जर तुमच्या सुनाला जर तुमच्या लेकीसारखं सांभाळून घेतलं, तर ती पण तुमच्या म्हणजे तुम्हाला थोडी जास्त नाही पण थोडी का होईना अजून कजून तुमची अक्षरशः म्हणजेच की तुम्हाला एक चांगली वागणूक तरी म्हणजेच की आहो जाऊ इथपर्यंत तरी बोलील का नाही तुम्हाला. मग तुम्हीच घरातलं वातावरण बिघडवायला चालू करता पहिली गोष्ट तर. आणि मग ती मुलगी कशी गबसणार आहे मग. सगळ्या पुरी एकसारख्या नसते का नाही, आजकालच्या पुरी तर नसते, कारण आजकालच्या पुरी शब्दच खाली पडू देत नाही, त्या डायरेक्टली मग बोल मग माझ्या आई बापाला, मग तुला जाऊ दे माझा हिसका म्हणा बसलेल्या राहत्या मग. कारण आजकालच्या पुरी पण एवढ्या म्हणजे गरीब राहिलेल्या नाहीयेत बरं का, त्यामुळे सासू सासऱ्यांनी पण जर आपल्या सुनाशी वागताना आपल्या सुनाला आपल्या पुरीप्रमाणे धरा आणि तिच्याबरोबर वागणूक करा, नाहीतर मग तुम्ही तिला सासऱ्यासारखं वागवलं की ती नक्की नक्की तुमच्याबरोबर सुनासारखं वागणार आहे आणि तुम्हाला तशीच वागणूक देणार आहे. म्हणून सुनाला असा सुन आणि जावई यामध्ये का भेदभाव करता, कारण ती दुसऱ्याची मुलगी आहे म्हणून तुम्ही तिच्या बरोबर असा भेदभाव करता का, तिला त्रास देता का, तिला मारता हाणता का. ती पण कुणाची तरी मुलगी असती, तिला पण तुम्ही चांगली वागणूक द्या. घराचं वातावरण सुंदर ठेवायचं असलं तर विचार बदलला तरच परिस्थिती बदलेल. आणि तुम्ही जर असले घाणेरडे विचार करत राहिला ना, तर मग काहीच परिस्थिती बदलणार नाही. शेवटी काय माहितीये का, नवऱ्याला तुम्ही कसं तुमच्या लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सोडून राहावं वाटत नसतंय, तसंच त्या सुनाचं पण असतं, तिला पण तिच्या नवऱ्याशिवाय करमत नसतं आणि तिला नवऱ्याशिवाय राहावं वाटत नसतं. त्यामुळं तिने बुटपणे सगळं सहन करत असते. तर मग पहिलं तर तुम्ही विचार बदला, तुमच्या सुनाला तुमच्या मुलीसारखं सांभाळा, तिला तुम्ही तुमच्या मुलीसारखं सांभाळा तर ती तुम्हाला तिच्या आई वडिलासारखं सांभाळणार आहे, ती पण म्हातारपणी. कारण तुम्ही शेवटीपर्यंत तुम्ही असे काही तरुण राहणार नाही किंवा तुमचे हात पाय काय कधी बंद पडणार नाहीयेत. कधी नाही कधी तुम्ही बनणार आहे, कधी नाही कधी तुम्हाला सुनाची गरज पडणार आहे आणि त्यावेळेस तुमची मुलगी तिचा संसार टाकून येणार नाहीये किंवा तुमचं जावई तुम्हाला सांभाळायला येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या सुनाला जीव लावा, तुमच्या पोटच्या पोराला तुमच्या लेकराला तुम्ही जीव लावा, ती नक्कीच तुम्हाला म्हातारपणी एकदम चांगलं सांभाळतेली बघा. अक्षरशः तुम्हाला खाऊ पिऊ तुमचं सू काढण्यापासून सुद्धा ते तुम्हाला बघतील. तर मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि प्रिया होळे युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.